रामराम मंडळी, आर महादेव, जय शिवराय. भावांनो, हे गाव आहे बघा आमचं. गावाला रस्ता नाही आहे बरोबर व्यवस्थित, आणि आम्ही जातोय आता छत्रपती संभाजीनगर मध्ये. मला जायचंय भद्रा मारुतीचे दर्शन करण्यासाठी. तिकडनं माझा परिवार जातोय. गाडीमध्ये जागा कमी आहे आणि मला ना जास्त करून इकडे बाईकवरती फिरायला आवडतं. जालन्यावरनं छत्रपती संभाजीनगर मध्ये आलोय आणि इकडनं मी चाललो आता दौलताबाद. आणि पुढे गेला ना बेरूळ म्हणून आहे आणि तिथे भद्रा मारुतीचं मंदिर आहे, तर तिथे चाललो दर्शनाला. गाडीमध्ये परिवार आहे, गाडीमध्ये आणि बाईकवर, कारण मला आवडतं गाडी चालवत असता. लहान गाडी चालवत असता मला घरमध्ये म्हणजे पुरं माझं बॅड लागलं ना, म्हणजे मला खूप वाईट वाटलं की ते जे लोक आहेत ना, तिथली जी पब्लिक आहेत ना, आपली अशी गाडी ड्रायव्हिंग करते ना, बाईक असू द्या किंवा मोठी बस असू द्या किंवा कार असू द्या, एवढी घाण पद्धतीने गाडी चालवतच नाही ते. तर मी तर माझ्या दुबईच्या पद्धतीनेच गाडी चालवतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणतात चला तर मग आता अर्धा तास लागेल भद्रा मारुतीचं दर्शन करण्यासाठी. आणि अर्धा तासामध्ये मी पोहोचेल. गाडी जर बघितली असेल तुम्ही माझी कशी गाडी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता निघतो आम्ही पुढे. फायनली मी पोहोचलोय खुलताबादला आणि पाठीमागं आहे श्री भद्रा मारुतीचं मंदिर, हे मार्केट वगैरे. आणि ते खुलताबादचा पेढा म्हणून खूप फेमस आहे. पेढा पण मी घेतोय. आणि आल्यापासून माहिती आहे ना की मला फिरायला खूप आवडतं आहे आणि जास्त करून जे देवस्थानं असतात आपले महाराष्ट्राचे, तर मला तिथे जायला खूप आवडतं आहे आणि मी जातोय तिथेच. तर हे माझं पहिलं दर्शन होतं भद्रा मारुतीचे. आता मी जाऊन आतमध्ये जाऊन दर्शन करतोय. झालेत दर्शन, आतमध्ये फोटो वगैरे काढू शकत नाही आहे आणि मी दुबईला असल्यामुळं ना ते रूल्स म्हणजे जास्त मी फॉलो करतो आहे. काही लोक काढत होते आतमध्ये फोटो वगैरे, परंतु तिथं लिहिलं होतं की फोटो काढण्यास सखत मनाई आहे म्हणून मी काही फोटो काढले नाही आहे. परंतु मंदिर चांगलं आहे. आणि हे जे बाजूला ना, हे याच्या अगोदर मी आलो 7 वर्षाखाली, तर तेव्हा हे बाजूचं मंदिर नव्हतं बनत. आणि जास्त करून मी श्रावणच्या महिन्यामध्ये इथे यायचो. असं म्हणजे लहानपणापासून येतोय मी इथे. मी 7वी 8वीला होतो तेव्हापासून ह्या मंदिरामध्ये येतोय. आणि नंतर मग आता तेच 8 वर्ष दुबईला झाले, तेव्हापासून आलो नाही. एकदा आलेलो, त्याच्यानंतर मी आत्ता आलो इथे आणि येऊन खूप बरं वाटलं. सकाळपासून निघलो घरातनं, तर आत्ता पोहोचलो इथे. म्हणजे जालना ते हे खुलताबाद, तर जास्त म्हणजे लांब नाही आहे, जवळच आहे. परंतु ठरवून जर बोललो ना तर मग येऊ शकत नाही. परंतु जेव्हा देवाची इच्छा असली, जेव्हा मारुतीची इच्छा असली, तर ऑटोमॅटिक योग घडून येतो. आणि आज असंच येणं झालं माझं. आणि आज माझं दर्शन झालं. आणि इकडे भरपूर काय आता इकडे बघा लाईनशीर ना पेढे वगैरे मिळतात, इकडला प्रसाद. बघतो आता इकडनं पेढे वगैरे घेऊन एखाद्या घरामध्ये फोटो, माझ्या दुबईच्या घरासाठी फोटो वगैरे घेऊन इकडनं आम्ही पडतो बाहेर. आता कसं आहे घोड्यावर बसतं का? नाही रे बाबा, मोटावर बसतो तिकडे. घोड्यावर काय बसून बाहेर आहे. तिकडे जाऊन जरा पेढे वगैरे काय घेऊ तिकडे घेऊ काही. आणि मग हे बघा सुपर छत्रपती संभाजीनगर. बघा व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आहे का नाही? आता कुठं जायचं रे? पेढे बघू, पेढे काय किलो आहे ना? खराब होत नाही रे? नाही. इथे आहे फेमस पेढा, 80 रुपयाचं पाव किलो. परत निघलेलो आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही. आणि हे बघा इथे पाठीमागाला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलचं नाव आहे दुबई. मी जातानाच बोलत होते त्याचा तो व्हिडिओ काढू, पण मी स्पीडमध्ये होतो. परंतु आता मी माघारी फिरलो खुलताबादवरनं.
पाठीमागं दिसली की तुम्हाला दुबई हॉटेल. तुम्हाला दुबईला यायचं असेल ना इथं या, चाय पिऊन जा किंवा जेवण करून जा आणि सांगा की मी दुबईला गेलतो चाय पिण्यासाठी. संपलं. चला मंडळी, झाले दर्शन करून झाले. आता जातो आम्ही आमच्या घरी. अंदाज 1.5 ते 2 तास लागेल घरी जायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. जय भद्रा मारुती जरूर लिहा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराज.